आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये दक्षतेचं आवाहन, तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। महाराष्ट्रात देखील कोरोनाचा धोका वाढला। आतापर्यंत रुग्णसंख्या 45 वर। देशभरामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं। राज्यातील 70% रिक्त पदांवर शिक्षक भरती। लवकरच शिक्षक भरतीचं पत्रक पवित्र पोर्टलवर देण्यात येणार। शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये निवडणूक प्रक्रियेचे धडे, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये करार। दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी आता दिशाच्या मालवणीतील घराची पाहणी करणार। दिशाच्या वाढदिवशी असणाऱ्या सर्वांचीच पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी होणार। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक असणार। गॅन्ट्री बसवण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्याचा निर्णय। मुंबईतील गोखले पुलाचा पहिला गर्डर बसवण्यात आला। 14 मीटर गर्डर टाकण्याचं काम पूर्ण। नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांची माहिती। यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर। रिंगाण कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण। वर्ल्ड कपमध्ये धारदार बॉलिंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार।